आजच्या गोष्टीचे नाव आहे कष्टाचा रुपया। एका लहानशा गावात रामू नावाचा एक मुलगा राहत होता। तो खूप हुशार होता, पण कामचुकार होता। नेहमी वडिलांवर अवलंबून असायचा। त्याचे वडील गंगाधर हे शेतकरी होते, प्रामाणिक, मेहनती आणि साधे। एके दिवशी गंगाधर म्हणाले, रामू, तू आता मोठा झालास, तुला पैशाची किंमत कळली पाहिजे। उद्या मला 1 रुपया आणून दे बर, पण तो रुपया तू स्वतःच्या कष्टाने मिळवलेला असला पाहिजे। रामू थोडा हसला, अरे बाप रे, एवढं काय मोठं काम आहे का 1 रुपया मिळवायला। दुसऱ्या दिवशी रामू काही काम न करता आईकडे गेला आणि म्हणाला, आई, बाबा म्हणतात की मी 1 रुपया आणावा, मला दे ना। आईला मुलावर प्रेम होतं, म्हणून तिने पर्समधून 1 रुपया काढून दिला। रामू आनंदात वडिलांकडे गेला आणि म्हणाला, हे बघा बाबा, मी रुपया आणलाय। गंगाधर म्हणाले, छान, आता हा रुपया विहिरीत टाक। रामूने विचारही न करता रुपया विहिरीत फेकून दिला। गंगाधर काही न बोलता हसले। त्यांना कळलं, हा रुपया मुलाने कमावलेला नाही। पुन्हा दुसऱ्या दिवशी गंगाधर म्हणाले, पुन्हा 1 रुपया आण, पण स्वतःच्या कष्टाने। यावेळी रामू त्याच्या बहिणीकडे गेला आणि म्हणाला, तू मला 1 रुपया दे, मी परत देईन। बहिणीने गुपचूप दिला। रामूने तो वडिलांकडे आणून दाखवला। गंगाधर म्हणाले, छान, आता तोही रुपया विहिरीत टाक। रामूने परत एकदा तोही रुपया विहिरीत टाकला। काही फरक न पडता वडिलांनी काहीच न बोलता फक्त हसून घेतलं। आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी गंगाधर म्हणतात, आज जर तू स्वतः मेहनत करून रुपया आणला नाहीस तर तुला रात्रीचं जेवण नाही। रामूने विचार केला, अरे देवा, आता खरंच काहीतरी करावं लागेल। त्याने गावात फिरून पाहिलं, कुणाला काही काम हवं आहे का ते विचारलं। एका दुकानात मालक म्हणाला, ए मुला, हे शेंगदाण्याचे पोते गोदामात ठेवशील का, मी तुला 1 रुपया देईन। रामूने मोठ्या मेहनतीने घाम गाळून ती पोती उचलली। पाठ दुखली, हात दुखले, पण शेवटी काम पूर्ण केलं। मालकाने त्याला 1 रुपया दिला आणि जेव्हा संध्याकाळी तो घरी आला, त्याने वडिलांकडे जाऊन तो रुपया दाखवला। गंगाधर म्हणाले, बरं, आता तोही रुपया विहिरीत टाक। रामू ओरडला, नको बाबा, हा मी स्वतः घाम गाळून कमावलेला आहे, हा विहिरीत कसा टाकू, मी टाकणार नाही। गंगाधर हसले आणि म्हणाले, बाळा, हेच मला तुला शिकवायचं होतं। कष्टाने मिळवलेला पैसा कधी वाया घालवू नकोस, कारण त्याची किंमत फक्त ज्याने कष्ट केले तोच जाणतो। रामूच्या डोळ्यात पाणी आलं। त्या दिवसानंतर त्याने आयुष्यात मेहनतीला सर्वात मोठं धन मानलं। तर ह्या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की कष्टाशिवाय मिळालेल्या पैशाची किंमत समजत नाही। मेहनत करूनच खरी समाधान, यश, समृद्धी मिळतं। कष्टाचा रुपया हा सोन्याहून मौल्यवान असतो। धन्यवाद। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।